नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर चला, आजचा व्लॉग जो आहे ना तो खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज आम्ही जाणार होतो रामच्या मामाच्या घरी, म्हणजेच माहेरी. तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्यासोबतच आपलं पुण्याचं जे काही बेसिक रुटीन आहे ते वाघोलीमधलं, ते सुद्धा मी थोडंफार तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. सुरुवातीला आता घरी जायचं म्हटल्यावरती जी काही अर्जंट कामं असतील ब्लाऊजची ती तर पूर्ण करणं आहेच, पण त्यासोबत घरातली सुद्धा थोडीफार क्लिनिंग करायची होती. कारण की जसा रामचा वाढदिवस झाला होता तसं किचन एकदम तेलकट आणि खूप जास्त खराब झालं होतं. तर म्हटलं ते किचन व्यवस्थित आवरूयात आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं जे काही काम आहे ते करायला बसूयात. तर आता हे 4-5 ब्लाऊज होते. अर्जंट तर तसे नव्हते, पण म्हटलं चला शिवून ठेवूयात, म्हणजे नंतर 2-3 दिवस गावी जरी गेलं तरी आल्यानंतर लगेचच प्रॉब्लेम नको. आणि झालं असं की हे ब्लाऊज शिवून झाले आणि त्यानंतर मग मला जे काही ड्रेस मी घेतले होते त्याला स्लीव्हसुद्धा अटॅच करायच्या होत्या. तर 4 ते 5 एक नवीन ड्रेसेस घेतलेले आहे, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट दाखवेल. त्यासोबतच रामचे जे काही बड्डे गिफ्ट आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवायचे राहिलेत. लिटरली जे काही कॅडबरी सेलिब्रेशनचे पॅक वगैरे आहे ते सुद्धा मी ओपन केले नाहीत. म्हटलं चला व्हिडिओमध्ये ज्यावेळेस दाखवेल त्यावेळेसच दाखवेल. आणि काय होतं, ज्यावेळेस मी कॅडबरी असं फ्रीजमध्ये वगैरे ठेवेल आणि रामला लगेचच कळतं आणि लगेच खाण्यासाठी तो हट्ट करतो, त्यामुळे मी तसंच पॅक बंद ठेवलेलं आहे, म्हणजे राम जास्त काय मागणार नाही. मग झालं तर काय, ज्यावेळेस बड्डेच्या वेळेस मी त्याला जास्त कॅडबरीज वगैरे खायला दिल्या होत्या त्यावेळेस तो रात्रीचा अचानक रडायचा, म्हणजे सारखा उठून. मग त्यावेळेस मला लक्षात आलं की याला काहीतरी पोट वगैरे दुखत असेल. मग एक सिंगल डोस जो होतो तो दिल्यानंतर एकदम व्यवस्थित क्लिअर त्याला छान वाटायला लागलं. तर आता ब्लाऊज तर सिम्पलच होते. जे काही काज वगैरे मी कसं करते हे सुद्धा तुम्हाला पाहायचं होतं, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आपल्या स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती. तर ब्लाऊज जर बटन बसवायचे असेल ना तर खूप जास्त हेक्टिक आहे. काज करण्यामध्ये बराच वेळ जातो आणि ते मशीन कुठे आहे ते मला माहीत नाही. आणि सुरुवातीला काज करायला मशीन येते हे सुद्धा मला माहीत नव्हतं, खरं सांगते. कारण की जेव्हा मला कमेंट यायला लागल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं. तर पाहून लवकरच, म्हणजे आता जास्त काही आता बटन वगैरे कोणी लावत नाही त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम जाणवत नाही. पण कधीतरी होतं ना घाईच्या वेळेला, मग बसवायला वगैरे टाईम जातो. त्याला असंच काहीसा सीन आहे. जे काही ब्लाऊज होते ते एकदमच सिम्पल, फक्त नॉट आणि लेस अटॅच करा असं त्यांनी सांगितलं होतं. तर ब्लाऊजसुद्धा तयार झालते. प्रेस करून आता साईडला ठेवते. बाकीचे 1-2 फिटिंगची कामं होते तीसुद्धा मला करायची होती, पण जो काही मशीनचा दाब होता ना तो एकदमच लूज पडला होता आणि सारखा खाली टच होत होता. तर नेमकं काय करावं मला तेच कळेना, त्यामुळे पुढचं काम मी अगदी स्टॉप केलं. आणि त्यानंतर मला पेपर पॅटर्नच्या सुद्धा बऱ्याच ऑर्डर होत्या, त्यासुद्धा कंप्लीट करायच्या होत्या. त्यातील एक ऑर्डर रामच्या वाढदिवसाच्या आधीपासून आहे, तीच कंप्लीट करायची राहिली होती म्हटलं तर. आणि त्यांनी खूप जास्त पेशन्स ठेवून थांबल्या, म्हणजे त्यांना मी सांगितलं होतं की असे प्रोग्राम्स वगैरे आहे त्यामुळे थोडंसं लेट होईल. तर म्हटलं ठीक आहे द्या, कारण की त्यांनासुद्धा अर्जंट ब्लाऊज शिवायचे होते आणि पॅटर्न अजूनसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. तसं तर स्पीड पोस्टनेच मी पाठवले होते ज्यांना कोण इमर्जन्सी असेल त्यांचं. तर तुम्हाला जरी पेपर पॅटर्न्स वगैरे घ्यायचे असेल तर मला नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तिथे DM करा. तुमची जी काही ऑर्डर असेल तिथे तुम्ही प्लेस करू शकता. मी तुम्हाला स्क्रीनवरती माझा जो काही इंस्टाग्रामचा ID आहे तो सुद्धा मेन्शन करते. ब्लाऊजचं काम झालं, त्यानंतर फिटिंगचं 1-2 काम होतं ते पण केलं. घरी जायच्या वेळेस ना मला असं झालं होतं, नेमकं हे करू का ते करू, असं माझ्या डोक्यामध्ये बरेच विचार चालू होते आणि अचानक ठरलं. तसं तर मी शनिवार रविवारच जाणार होते, पण मावशीची यात्रा असल्यामुळं कसं मी लवकरच निघाले होते, कारण की यात्रा होती शुक्रवारी. त्यामुळे सकाळचंच आवरून वगैरे मग जावं असा माझा प्लॅन होता. रामला झोपवलं. संध्याकाळचे आता 5 वाजायला आले होते, तरी ते जे काही पेपर पॅटर्न मला बनवायचे होते ते सुरुवातीला पेपर कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर मग ड्रॉ करून आता ते बनवायला घेते. रामसोबत ही कामं सगळीच इम्पॉसिबल आहेत, कारण की पेपर सारखा ओढतो त्यामुळे व्यवस्थित होत नाही. एकदम प्रिन्सेस कट जो आहे ना तो गोलाकार बसतो, एकदम पफसुद्धा व्यवस्थित येतो. खूप सारे प्रिन्सेस कट जे आहे ना ते एकदम असे फ्लॅट बसतात, म्हणजे चपटे बसतात आणि व्यवस्थित कस्टमरला मग आवडत नाही, त्यामुळे प्रिन्सेस कटला ते नकार देतात. पण अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर एकदम गोलाकार प्रिन्सेस कट जो आहे ना तो येतो आणि व्यवस्थित होतं. इथे स्लीव्स, त्यानंतर मग प्रिन्सेस कटचं विदाऊट योगपट्टीवाली आणि बॅक साईड असं सर्व मी कटिंग करून घेतलं आणि पॅकिंग करण्यासाठी आता तिथे गेल्यानंतरच करेल. यांना मी दुपारच्या वेळेस लवकर बोलवलं होतं जेणेकरून की पार्सल मला पोस्टामध्ये टाकता येईल. तरी ते आता सुरुवातीला पेपरने वगैरे मी पॅक करून घेतलं, कारण की ह्यावेळेस मला जो काही खाकी कलरचा पेज येतो ना ते भेटलं नव्हतं. त्यामुळे अशा कलरफुल पेजवरतीच मी जे काही पॅटर्न्स आहे ते बनवले आणि त्यांना आता डिस्पॅच करायचे होते मला. रामला घेऊन इथे गावामध्ये आले, त्यानंतर मग यांनी आम्हाला जॉईन केल्यानंतर ऑटोमध्ये बसून आम्ही गेलो पटकन, कारण की यांचा लंच ब्रेक जो आहे ना तो शॉर्ट आहे, अर्धा तास किंवा पाऊण तास असाच थोडाफार वेळ भेटतो. त्या वेळामध्येच हे काम करावं लागतं. तर आता गेल्यानंतर पार्सल वगैरे छान पॅक केलं आणि त्यानंतर आता ठेवण्यासाठी चाललो होतो. नेक्स्ट डेला घरी जायचं होतं, त्यामुळे रामसाठी थोडाफार खाऊसुद्धा डीमार्टमधून मला घ्यायचा होता. कारण की काय होतं, बिस्किट त्याला जे आहे ना पतंजलीचे किंवा गुड डे असे 2च मी वापरते आणि त्याला जास्त बिस्किटांची आवड पण नाही. पण ठीक आहे, कधीतरी इमर्जन्सी येतं, मग घरी गेल्यानंतर आपण कुठे बाहेर वगैरे गेलो त्याला घरी ठेवल्यानंतर मग घरच्यांना सुद्धा व्यवस्थित लक्षात येत नाही की नेमकं काय द्यायचं.
खायला ना खूप जास्त पिकी ईटर आहे राम, खूप छोट्या किंवा अगदी लिमिटेड गोष्टी खातो, त्यामुळे खाण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. पेपर पॅटर्नची जी काय ऑर्डर होती ती ठेवून आल्यानंतर रामसाठी थोडेसे मफिन्स आणि केकसुद्धा घेऊन आले होते. बनवायला अजिबात वेळ नव्हता आणि स्नॅकमध्ये काय द्यावा हे माझ्या लक्षातच नव्हतं. फ्रूट्स वगैरे काहीच आणले नव्हते, कारण की घरी जायचं म्हटल्यावरती मग ते वेस्ट होणार सगळं यासाठी. आणि माझ्यासाठी काही समोसा वगैरे मी पॅक करून आणलं होतं, म्हणजे नाश्ता वगैरे होऊन जाईल. घरातली क्लिनिंग काहीच झालेली नव्हती. ब्लाऊजचं काम केलं उठून सकाळी, कारण की घरी जायचं होतं. दीदीचा आणि वैष्णवीचा ब्लाऊजसुद्धा होता, त्यांचा ब्लाऊजसुद्धा कंप्लीट केले उठून. आणि त्यानंतर मग आता क्लिनिंगला घेतलं. स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता, कारण की ज्यावेळेस मी घरी जाते ना त्यावेळेस मग संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा बनवून जाते, म्हणजे यांची जास्त धावपळ नको जेवणाच्या बाबतीत, कारण की बाहेरचं जास्त खात नाही. तर असं काहीसं जे काही दिवसाचं प्लॅनिंग होतं ते चालू होतं. आणि इथे राम बसून मस्त त्याची मजा मस्ती चाललेली आहे. ज्यावेळेस आपण TV युनिट चालू करतो आणि डिझनी चॅनलवरती एक कार्टून असतं या रिलेटेड, ज्यावरती तो असा झाडूसारखंच काहीतरी असतं त्यावरती बसून जातो, तसा रामचा काहीसा प्लॅन होता इथे. पण तो पूर्णच फ्लॉप होत होता, कारण की त्याला व्यवस्थित जमत नव्हतं. सकाळी नाश्ता तर बाहेरूनच झाला होता, त्यामुळे दुपारच्या वेळेस रामला आणि मला कॉमन असा जो काही लंच आहे तो मी बनवला होता. त्यासोबत समोस्याची जी काही चटणी भेटली होती ती घेतली होती, आणि रामने आणि मी मस्त असं दुपारचा लंच केला. आणि मग संध्याकाळच्या वेळेस रामचे जे काही स्नॅकचे आयटम होते ते आणण्यासाठी आम्ही गेलो होतो DMartमध्ये. गेल्यानंतर राम तर पॉपकॉर्न घेणार नाही असं होतच नाही, त्याचं अगदी तोंडपाठच झालं इथे, पाहूनच लक्षात येतं. त्यामुळे इथे त्याचं खाणं वगैरे चालू होतं. पटकन त्याला ज्या काही गोष्टी लागत होत्या ती मी घेणार होते. पतंजलीचं बिस्किट त्याच्यासाठी मेन होतं, त्यानंतर बनाना चिप्स, त्यानंतर फरसाण, असं बरंच म्हणजे त्याला जे जे आवडेल त्या सर्व गोष्टी घेतल्या. कारण की 2-3 दिवस मी घरी जाणार होते. आणि एक गोष्ट म्हणजे रामला आता मी ठरवलं होतं की आठवडाभर गावालाच ठेवून यायचं मम्मीकडे, कारण की काय होतंय त्याची फिडिंगची सवय सुटत नाही. त्यामुळे म्हटलं की थोडंफार जरी फरक पडला तरी जमेल, त्यामुळे आता त्याला तिथे ठेवण्याचा माझा प्लॅन आहे. आता लेट्स सी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. सुरुवातीला मी थोडीशी नर्वस होते, ठेवू का नको, पण थोडीशी मनाची तयारी केली. पण आता पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की रामला मी ठेवलंय की नाही. आता यांनी थोडासा वेळ काढून आम्हाला सोडवायला चालले होते. बसनेच आम्ही ट्रॅव्हल करणार होतो. आणि रामसोबत ना आता खूप कमी एक्सपिरियन्स येतो, कारण की जसं माझं ब्लाऊजचं काम चालू झालं ना तसं घरी जाणं खूप कमी झालं आहे. मी जातच नाही. आता मी दिवाळीला गेले होते, त्याच्यानंतर आता डायरेक्टली जाते घरी. जास्त लांब नाही, 1 तासाभरात आम्ही पोहोचतो. आणि थोडाफार त्रास दिला त्यांनी, म्हणजे इकडे शिक्रापूरच्या पुढे आल्यानंतर. मग त्यानंतर मग छान बसला. बसमधले माणसं जे आहेत ना त्यांना जास्त एंटरटेन करण्याचं काम चालू होतं रामचं. सर्वांना हसवत होता. एकदम शांततेत गेलो, कारण की गर्दी काहीच नव्हती. जसं आम्ही बस स्टँडवर उतरलो तशी रामची मस्ती चालू झाली. मी बॅग एका बाजूला ठेवली आणि ते रामला पाण्यामध्येच गुंतले, कारण की आता रामचे बाबा येणार होते. तर रामचे बाबा फायनली आले आणि आता आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. घरी जाणार म्हटल्यावरती आजी बाबाचं प्रेम तर काही कमी होणारच नाही. नेहमी हे खाऊ घे ते खाऊ घे, कारण की मावशीकडे जायचं होतं, दिदीचं बाळपण होतं, तिकडे जाण्यासाठी सुद्धा काही मिठाई घ्यायची होत्या. तर इथे दुकानामध्ये थांबलो. आणि इकडं आलं ना आजी बाबाकडे मुलांचा इतका प्रचंड लाड होतो. आपण त्यांना कॅडबरी नको, चॉकलेट नको, हे नको ते नको, अशा बरेच म्हणजे कंपल्शन करत असतो. पण इकडे आल्यानंतर ना जे मोठे व्यक्ती असतात ना ते ज्या पाहिजे त्या गोष्टी त्यांना घेऊन देतात. मग इकडे आले की त्यांचे जास्तीचे लाड होतात. तर असं काहीसं सीन होतं. तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल नक्कीच. आता निघालो आम्ही घरी. आणि फायनली शिरूमधून जास्त वेळ लागत नाही. तर मी तुम्हाला सांगायचं विसरले की माझं जे माहेर आहे ते शिरूरच्या जवळच आहे. 1 तासाभरामधून वाघोलीतून आम्ही घरी पोहोचतो. इथे घरी आल्यानंतर आता रामची मस्ती काही सुचत नाही. सारखं मातीत पळ, दगडे खेळ, काही म्हणजे दिवसभर त्याला ना तोटाच नसतो. कोणी ना कोणी सारखं उचलून घेतं. माझ्या मोठ्या भावाकडे तर इतका प्रचंड राहतो तो. आणि त्याच्या ज्या काही मामी आहेत दोन्ही, त्या पण दोन्ही इतक्या जीव लावतात त्याला, खूप जास्त जीव लावतात. म्हणजे तिकडे गेला मोठ्या घरी का तिथे सुद्धा खूप जास्त रमतो. आणि इकडे वैष्णवी सुद्धा जास्त जीव लावते त्याला. तिथे गेल्यानंतर माझी आठवण सुद्धा येत नाही, सारखं इकडे पळ तिकडे पळ. आता समोर जे घर दिसतंय तेच आहे रामच्या मामाचं घर. आणि फायनली याच्या आधी व्हिडिओमध्ये मी खूप वेळा दाखवलेलं आहे. रोजच्या कामामधून ना इतका जास्त कंटाळा आला होता की असं झालं होतं घरी जाऊन 2 दिवस रिलॅक्स करावं. मी तर ठरवलं होतं गेल्यानंतर काहीही काम न करता फक्त आराम करायचा. खूप जास्त दमले होते, खूप जास्त दगदग पण झाली होती, कारण की आता संक्रांत वगैरे झाली त्यावेळेस पण खूप जास्त कामाचा लोड होता, कोणाची मदत नव्हती. ते आता ह्यावेळेस मी थोडं मदतीला घेते बाहेरून, त्यामुळे जरा बरं पडतं. आणि काम जे आहे ते माझं सोपं झाले. तर आता आलो होतो आम्ही घरी. रामने ही जर्नी खूप जास्त एन्जॉय केली. येताना तर गाडीवरती झोपलाच होता, पण आल्यानंतर सर्वांना पाहून इतका जास्त खुश झाला ना. आणि गेल्यानंतर लगेच मग मामा मामी त्याचं चालूच होतं. बोलता तर अजून येत नाही काही, पण इशाऱ्याने सर्व गोष्टी सांगतो आणि त्याला कळतं सुद्धा. तर आता मी आलेले आहे माहेरात माझ्या. तर इथं आले तुम्हाला 2 ते 3 व्लॉग पाहायला भेटतील. सर्वजण इतके जास्त शाय असतात ना, गेल्यानंतर व्लॉगमध्ये यायला सुद्धा नकार देतात, कारण की खूप जास्त लाजतात. आणि कॅमेरा कॉन्शियस असलं ना कोणी, मग असं घेऊ का नको शूट असं होतं काहीसं. घरी थोडा वेळ आराम केला आणि मग आलो होतो इकडे दीदीकडे. मावशीचं आणि दीदीचं घर जवळच आहे, त्यामुळे सुरुवातीला इथे
बंकूची त्यांची गाठ घेण्यासाठी त्यांच्याकडे आलो, त्यांच्याबरोबर थोडासा टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर मग मावशीकडे यात्रेसाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर कॅमेरा ऑन करायला भेटलाच नाही. सर्वजण ओळखीचे, मग किती गप्पा मारू, किती बोलू, आणि मला असं वाटतं अशा वेळेस कॅमेरा चालू करण्यापेक्षा गप्पा मारण्याकडे जास्त लक्ष देऊयात, कारण की खूप दिवसानंतर येतो, बहिणी वगैरे असतात, मग किती बोलू किती नाही असं काहीसं होतं. तर इथे दीदीची दोन्ही मुलं आहेत, एक मोठा आणि एक छोटा. तर त्या मोठ्याला मी माझ्यासोबतच इकडे घेऊन आले होते आणि उद्या दीदीसुद्धा इकडेच येणार होती. मी आल्यानंतर आपल्या बहिणींचं असतं ना का, मी येते तू येते असं, काकाच्या मुलींचं वगैरे आमचं चालू होतं. तर आता इथले जे काही व्लॉग आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील. संध्याकाळी चालू आहे रामची आणि त्याच्या परिदीदीची मस्ती. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.